खणखणीत सुरुवात जर पाहिली तर पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू देखील डॉट. ज्या गतीवर स्वार होऊन गोलंदाजी करतोय निहाल, एक युवा खेळाडू आहे आणि जे टॅलेंट आहे. आणि करण मढवी आता मिड ऑफला आलेला आहे. शॉट बॅकवर्ड पॉईंटला होता, कारण कल्पना आहे गोलंदाजाला थोडंसं या ठिकाणी मार्गदर्शन देखील करणं गरजेचं. 3 चेंडू धावसंख्या 4. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन होतं, लवकर खेळले आणि 4 चेंडू धावसंख्या आपण पाहतोय 5. चांगली सुरुवात. गावदेवी गावठाण जो संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये आपल्याला जर पूर्ण स्पर्धेमध्ये पाहिले तर 75 धावा काल पाहायला मिळाल्या नव्हत्या, 62 होती. आज 74 धावा केल्या होत्या आपला माडू संघाने. मात्र नक्कीच चांगला रॉयल स्टारने परफॉर्मन्स दिला आणि चेस केल्या. वॉट अ शॉट, लेकिन कव्हरला खेळाडू आहे बघा. ह्याला म्हणतात एक चांगलं फील्ड प्लेसमेंट. क्षेत्ररक्षण सापळा रचला होता डीप मिडविकेट आणि कव्हरला आणि रोहनला आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय. 5 चेंडू धावसंख्या 5, 1 गडी बाद. अमित कोरी, मॅन फ्रॉम चुनाभट्टी, जबरदस्त क्रिकेट खेळणारा लेदर प्लेयर आहे. अप्रतिम बॅट्समन, टायमिंग प्रॉपर करणारा. मात्र या अगोदर जर आपण पाहिला पहिला गडी बाद झाला. ऑन द राईज खेळा गेले कवचच्या वरून, ज्या ठिकाणी आपण पाहिलं जो झेल घेतलेला होता, मला वाटतं परेश कडू त्या ठिकाणी होते. राजू, नेहालचा विचार केला तर एनबी ट्रॉफीमध्ये अप्रतिम कामगिरी केलेली आहे आणि इमर्जिंग प्लेयर ठरलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी त्याचे आणि एक ऑलराऊंडर आहे, एक उंचकुरा गोलंदाज आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये पुण्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय त्याने. प्रोफेशनल खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय आणि दर्जेदार गोलंदाजी देखील झाली. एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. त्याने विकेट घेतलाय, स्ट्राईक केलेला आहे. छान गोलंदाजी तो करतो आहे. आता मात्र अप्पर कट टिपिकल वीरेंद्र सेहवाग स्टाईल. चेंडूला पाठवतोय डीप तडम्यांच्या दिशेने. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी फील्ड करतोय, चेंडू सीमा पार. हा येतोय चौकार. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर 1 तैयार थे. बैकफुट पर गति का इस्तेमाल किया, अपर कट करते हुए गेंद को खेल दिया था थर्ड मैन बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए. सेंसिबल क्रिकेट, बाउंसर बॉल, मतलब एक बार पटकी हुई गेंद खराब नहीं थी, लेकिन सोच बहुत अच्छी थी अमित की और गति का अच्छा इस्तेमाल किया. अच्छा फिनिश किया इस ओवर को और पहले ओवर में 9 रन 1 विकेट के नुकसान पर. बघा, आपण जर प्रशांतजी पाहिलं तर काल आज 2 दिवस पॉवर प्ले मध्ये पहिली मॅच आपण या अगोदरची दुसऱ्या दिवसातील पाहिली तर त्या मॅच मध्ये आपल्याला 39-37 पाहायला मिळाल्या. कालपर्यंत जरी एनडी अशरफ खानने 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये कुठल्या असल्या तरी आपल्याला 32-33 दिसत होते. मात्र यावेळेस जे सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, एक जबरदस्त जोडी मैदानावर अमित कोरी प्रीतम परब, एक चांगली केमिस्ट्री दोघांची आहे आणि एक इनिंगला कॅरी ऑन कसं करायचं याचं तंतोतंत उदाहरण नेहमी प्रीतम परब कडून आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय सोहेल. तर गोलंदाजी करण्यासाठी सोहेल येते स्ट्राईकला प्रीतम. धावसंख्या पहिल्या ओव्हर नंतर 1 गडी बाद, 9 धावा. कमिटी बॉक्स इन कडून सोहेल राऊंड द विकेट. अतिशय जबरदस्त चेंडू, बॅट्समॅनला ज्या पद्धतीने रीड केलेला आहे आणि थोडंसं बॅकफुटला पाठवतोय, कारण जो अँगल आहे राऊंड द विकेट प्रशांतजी गोलंदाजी करतात आणि जेव्हा सोहेल डावखुरे गोलंदाज अशा प्रकारे गोलंदाजी करतात तेव्हा चेंडू आतमध्ये अँगल करून आणतायत आणि तो चेंडू या ठिकाणी मिळत नाहीये बॅट्समनला. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. आता मात्र ऑन साईडला खेळताय, डीपला खेळाडू आहेत, जोपर्यंत कलेक्ट करतील फील्ड करतील 1 धाव आणि 1 धावेने समाधान मानतील. धावसंख्या 2 पोहोचते. धावसंख्या 10. दुसरं षटक मार्गस्थ. प्रमुख गेंदबाज के तौर पर सोहेल गेंदबाजी कर रहे हैं और पहले ओवर में 9 रन है, दूसरे ओवर में 2 गेंदों पर अगर देखें तो बल्लेबाजों को ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया है. नियंत्रण बहुत अच्छा है, या तो ऑफर विडस्टम पर गेंदबाजी करना चाहते या थोड़ा ऑफ स्टंप के बाहर, लेकिन सामने बल्लेबाज
टप्पा काटने के बाद राजू थोड़ी सी गेंद नीचे रही है, इसका जिक्र किया था, टप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था और थोड़ी गेंद नीचे रहती, बल्लेबाज का फुटवर्क नहीं है, गेंद के करीब नहीं थे, तो बीट होते हुए विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए गेंद। नक्कीच ज्या प्रकारे फलंदाजी करतो अमित कोहली, पहिला चेंडू त्याने वीरेंद्र सेहवाग स्टाईल अप्पर कट खेळला होता, पुन्हा एकदा राऊंड द विकेट, सोहेलचा हा चेंडू आणि क्लीन बोल्ड। मी म्हणत होतो की आतमध्ये अँगल बनवून आणतायत, राऊंड द विकेट टाकतोय सोहेल, महत्वाची विकेट, एक जबरदस्त खेळाडू इनफॉर्म बॅट्समन अमित कोहली बॅक के बाद नीचे रही है, ऑन साइड पर पुल करना चाहते थे और गेंद बिल्कुल स्टंप के ऊपर टकराई है, बेहतरीन गेंदबाजी सोहेल द्वारा। नाउ स्कोर 10-2, दूसरे ओवर की जो कहानी है जिसमें गेंदबाजों का बोलबाला चल रहा है। इस वक्त आप देख रहे गाउदेवी गाउटान और उमेश इलेवन के बीच तगड़ा मुकाबला। गाउदेवी गाउटान वन द टॉस एंड इलेक्टेड टू फेवर्स एंड नाउ उमेश इलेवन 10-2 नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। रवि, जिनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है, फिलहाल फ्लाइंग स्लिप के साथ एक गली, उसके साथ पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर अब दुश्मन को देख रहे इस वक्त लॉन्ग ऑन क्षेत्र की तरफ आते हुए मिड विकेट का खिलाड़ी दायरे के अंदर आ रहा है। फाइन लेग इस वक्त दायरे के अंदर और डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी है। टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, इस वक्त अगर देखें तो वह क्या बल्ले को लगी है, बिल्कुल इस वक्त बल्ले को तो नहीं लगी है, लेग बैक का इशारा कर रहे हैं ऑफिशियल। रन संख्या स्कोर बोर्ड थोड़ा सा आगे बढ़ता हुआ 11 रन 2 विकेट के नुकसान पर। बैकफुट पर जाके ऑन साइड पर पुल किया, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, बेहतरीन कैच, तीसरे विकेट का स्कोर जो घोड़े की चाल चलना चाहिए था वो नहीं चल पाया, लेकिन गेंदबाज साहिल असरदार सरदार बने हैं, सफल गेंदबाज है, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहिलं गोलंदाजी, आणि मी मगाशी म्हटलं होतं प्रशांतजी की सोहेल जी गोलंदाजी करतोय यामध्ये विशेषतः आपण जेव्हा अँगल बनवून गोलंदाजी राऊंड विकेट करतो तर बॅट्समॅनला राईट हँड ॲडव्हान्टेज मिळतात, मात्र जो टप्पा होता तो निर्णायक ठरला आणि या ठिकाणी सामन्याचं गणित हळूहळू बदलवतोय गावदेवी गावठण संघाच्या बाजूने, कारण महत्त्वाचे दोन्ही ओपनिंग बॅट्समॅन परतलेले आहेत। एका बाजूला आपण पाहिलं रोहन आणि प्रीतम, नवीन एक स्टायलिश प्लेअर आहे मॅन फ्रॉम घाटकोपर भावेश शेलार आता बॅटिंगला आलेले आहेत, आणि आत्ता गरज आहे ती म्हणजे रवी विश्वकर्मा बवाला या ठिकाणी एक चांगली पार्टनरशिप करण्याची। एक डावखुरा बॅट्समन आहे, एक राईट हँड बॅट्समन आहे, हे कॉम्बिनेशन किती चालणार हे देखील आवश्यक आहे। आणि दुसरं तुम्ही म्हणालात की निहारचं कौतुक करणं हे आवश्यक आहे, ज्या प्रकारचं फॉर्ममध्ये आहे। मगाशी आपण विश्वनाथला पाहिलं गोलंदाजीमध्ये नाही मात्र बॅटिंग करताना त्याने कमबॅक केलं, निहारकडे ती क्षमता आहे, ज्या प्रकारचा अष्टपैलू खेळाडू तो आहे। और दूसरी तरफ प्रीतम के पास भी काबिलियत है, बहुत अच्छे बल्लेबाज। अब जाकर क्रिकेट को कट करना चाहते थे, बल्लेबाज की बात करते इस वक्त बल्लेबाज रवि के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, भावेश मैदान के रहे, प्रीतम का विकेट गिरने के बाद इनको दोनों को अब पारी को संभालने की जरूरत है। पहली गेंद देखिए टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ी सी बाहर की तरफ निकलती भी और बहुत करीब थी, कट करने के लिए इतनी जगह नहीं थी, तो बढ़िया गेंदबाजी निहाल तुस्मत द्वारा। प्रतियोगिता में इनका भी बोलबाला चल रहा है, बल्लेबाजों के लिए रनों की भूख को बढ़ाने की जरूरत है, क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है। रवि स्ट्राइकर एंड पर है, भावेश नॉन स्ट्राइकर एंड पर, और गेंदबाजी में चाहता कुछ परिवर्तन नहीं किया गया है। निहाल तुस्मत गेंदबाजी कर रहे, फील्डिंग की जमावट, एक फ्लाइंग स्लिप गली, पॉइंट,
अब जाकर कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, इस कवर और एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में, लॉन्गर का खिलाड़ी बॉर्डर लाइन पर, ऑन साइड पर फेरी वे फील्ड एक खिलाड़ी, अब फिलहाल ऑफ साइड पर और फील्डिंग में एक बदलाव किया गया है। फाइंडिंग का खिलाड़ी इस वक्त फ्लाइंग स्लिप की तरफ आया है। निहाल की अगली गेंद, पटकी में गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, फंस गए, निहाल गेंद के नीचे लिया कैच और रवि की पारी समाप्त। विद्या 11 के ऊपर season 8 tennis ball cricket tournament organized by Ganesh Sanap and Ajinkya Sanap. Match number 2 and इशरार न्यू मैन नए बल्लेबाज इशरार। लेकिन क्या कमाल की गेंदबाजी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी यहाँ निहाल तुस्मत द्वारा। बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं, रनों की जरूरत है राजू, रनों के भूख को बढ़ाने की जरूरत है क्योंकि दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और समय भी बहुत कुछ मांग रहा है। नक्कीच सर्व काहींची इच्छा आहे की आपल्या संघासाठी अजून धावा येणं गरजेचं आहे, कारण मगाशी आपण पाहिलं या स्पर्धेतील 74 धावा होताना आपण पाहिल्या आणि त्या चेस होताना देखील पाहिल्या। शेवटच्या एक बॉल ठेवून ज्या प्रकारचं इंटेलिजंट बॅटिंग फिनिशिंग टच दिलं होतं, या ठिकाणी देखील धावांची गरज आहे आणि धावांची भर घालायची असेल तर निश्चितच या ठिकाणी एक चांगली पार्टनरशिपची गरज आहे, जे आवश्यक आहे। युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमधून गणेश सानप देखील जे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत। सो वन्स अगेन गुड मॉर्निंग एंड वेलकम गणेश जी, राइट अमोर द विकेट, नेक्स्ट डेलिव्हरी शॉट ऑफ गुड डिलीवरी, जस्ट प्लेस इट टुवर्ड द बैकवर्ड पॉइंट, देयर इज अ डीप प्लेन and batsman going for no, it's really helpful for the fielding side. They're really comfortable with one Bhavesh Shelar, and the new batsman just came now on the crease, Israr Khan. Another beautiful play to watch out. Always we are watching a particular player, a part of Royalston also, Ubaid Khan, Munna, so as Israr Khan. So these are the brothers. But yes, Israr is a kind of a batsman always. The last year Umesh 11 champion, Vidya 11, they really played good cricket in the 7th edition, the champion. Once again, next delivery. Oh, it's another beautiful perfume delivery. No clue what's in the hands of Bhavesh Shelar. Just wanted to clear the fence, but unfortunate. At the last moment, he saw that it's a rising delivery. Just leave toward the wicket keeper. Sharma is there. So another dot delivery by Nihar. निहाल तुस्मत बहुत बढ़िया गेंदबाजी करे। इशरार की बात करें तो जोगेश्वरी प्रीमियर लीग में बहुत अच्छा प्रदर्शन पिछले 4-5 सालों से इनका रहा है और ये भी तुरुप का पत्ता है जिनके ऊपर निगाह रहेगी। स्ट्राइकर इन पर भावेश के ऊपर भी एक बार पे निगाह है, भावेश शेलार, और दोनों के पास काबिलियत है, लेकिन सामने से तीखी गेंदबाजी हो रही है। नक्कीच निहार ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय, भावेश देखील या ठिकाणी चान्स घेण्याचा प्रयत्न करेल, कारण पहिल्या 2 ओव्हर नंतर आता मात्र या ठिकाणी इट्स अ टिपिकल ट्रॉच स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। डावा पाय वरती करून एक धाव पूर्ण करतोय, 2 धावांसाठी नाही आहे। आणि आपण नक्कीच म्हणालात की इस्रार ज्या पद्धतीचा खेळाडू आहे, त्याच्या वेळेस गुलशन नगर कडे आपण पाहतो, जोगेश्वरी या ठिकाणी झालेल्या स्पर्धा असतील, ए खान, चंगेज मुलतानी यांची स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे रॉयल स्टनरच्या काही स्पर्धांमध्ये, मग ते पावसाळी क्रिकेट असेल किंवा लेदर क्रिकेट जर आपण पाहिलं तर ज्या ठिकाणी देखील त्यांचा एक वेगळा क्लास पाहायला मिळतोय आणि त्याला 7 भावेश शेलारचे एक लेदर क्रिकेटर आहेत। त्यामुळे इस्रार आणि यांच्यावर जबाबदारी असेल कशा प्रकारे आपण इनिंग कॅरी ऑन करणार आहोत, कारण 4 विकेट गेलेल्या, 13 धावा, 30 षटक। सज्ज होतोय निहार, राईट अमोर द विकेट, पुढचा चेंडू बघा, माइंडसेट थोडासा वेगळा आहे प्रशांतजी, प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याचा मानस मनोदय नाही आहे, थोडंसं बॅकफुटला आहेत, डिफेन्सिव्ह माइंड आहे। 3 ओव्हर नंतर धावसंख्या 13, 4 गडी बाद, प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर विद्या 11। राजू इस ओवर में बढ़िया गेंदबाजी खास करके निहाल तुस्मत द्वारा 2 ओवर 11 रन इन्होंने दिए हैं और 2 विकेट चटकाए। सफल गेंदबाज है, जो फॉर्म बहुत अच्छा चल रहा है उसी हिसाब से एक बार फिर वो गेंदबाजी कर रहे हैं और दूसरी तरफ योजना के अनुसार इन्होंने अच्छा प्रदर्शन किया है। 3 ओवर का खेल, 13 रन, 4 विकेट के नुकसान पर। इसका मतलब विद्या 11 की जो टीम है वो बहुत स्ट्रगल कर रही है, संघर्ष कर रही है और पैसे को कुबे की तरफ जाना पड़ता है। अभी बल्लेबाजों को मैंने देखा कि क्रीज के अंदर ज्यादा खेल रहे हैं, फ्रंट फुट पर ज्यादा नहीं आ रहे, गेंद की तरफ नहीं आ रहे हैं और प्रेशर है। ज्यादा चर्चा न करें, चलिए एक बार फिर मैच कंटिन्यू होना चाहिए, समय बहुत महत्वपूर्ण है इस वक्त। अगर देखें तो
11:44 का समय हो गया है, तो वक्त के नजाकत के साथ आगे बढ़िए और वक्त जो है ना राजू रेत की तरफ फिसलता जा रहा है। नक्कीच वेळ कोणासाठी थांबत नाहीये, रेत की तरफ फिसलते जा रहा है और यहाँ पर समय की मांग है, समय के साथ चलो, समय किसी के लिए रुकता नहीं है और यही बात समय की है। देखेंगे किस तरह से यहाँ पर अब खेलेंगे। खूप छान असं आपण योगदान पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने। अजिंक्य सानप, त्यांचे सर्व मित्र परिवार, सर्व सानप परिवार मित्रमंडळी या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत। आज देखील मान्यवरांची मांदियाळी आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळेल। धावसंख्या 13, 4 गडी बाद। गोलंदाजी करण्यासाठी बॉलर आता सोहेल राउंड द विकेट। पहिला चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने अयशस्वी होतोय आणि सुमित आपण पाहतोय कव्हरला आहे। एक चांगला झेल सुमितच्या हातामध्ये देखील आपण पाहिलंय। करण मडवीला आपण पाहतोय इन्फॉर्म बॅट्समन आहे, संघाचा एक प्रमुख तारणहार। विकेट किपर देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, डावखुरा बॅट्समन सोहेल। आणि आता मात्र सोपा झेलला नाही, चकून जातोय थर्डमॅनच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार। हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार। मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार, गेंद सीमा रेखा बाहर। जिस अंदाज से यहाँ पर बल्लेबाजी जो कर रहे हैं भावेश शेलार और बल्लेबाज इजरार, एक माइंडसेट के साथ खेलना होगा कि 3 ओवर में अगर 14 रन है तो निश्चित तौर पर आगे आने वाले हर एक ओवर में एक प्लान के साथ चलना होगा, एक छोटा प्लान लेकर चलना होगा। अगदी बरोबर। ज्या पद्धतीने आता मैदानामध्ये मॅच सुरू आहे, धावांची भूक वाढवणं फार गरजेचं आहे। खूप छान आणि सुंदर गोलंदाजी आपण मैदानामध्ये सोहेलकडनं पाहिलेली आहे। अगली गेंद सोहेल और जिस गेंद की राह देख रहे थे वहां पर गेंद को भेज दिया, गेंद सीमा रेखा के बाहर। हवाई चांगले फटके आलेत आणि त्याचा फायदा निश्चितच विद्या 11ला मिळणार आहे। चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे। डबल धावा 13, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6.57च्या आपण बघूया या रणनीतीने या ठिकाणी धावा होतात, परंतु ही धावसंख्या कमीत कमी 8-9च्या सरासरीने वाढणं फार गरजेचं आहे। या मॅच मध्ये भावेश आणि इस्रार या दोघांदरम्यान जर भागीदारी झाली तर राजू धावसंख्येला आकार येऊ शकतो। नक्कीच धावसंख्येला आकार येईल, कारण आपण पाहिलं प्रशांतजी ज्यावेळेस 12 बॉलमध्ये 26 धावा चॅम्पियन्स किंग स्पोर्ट्स 56 धावा डिफेंड केल्या होत्या आणि शेवटची जोडी 99 धावा क्रमांकाचा फलंदाज 12 बॉलमध्ये 26 केले, ते निर्णायक ठरले। या ठिकाणी तुमच्याकडे चांगली गोलंदाजी बॉलिंग करण्याचा अटॅक असेल तर नक्कीच कमबॅक तुम्ही करू शकता, हे देखील आपण करणार आहोत। तो फिर एक बार अगली गेंद और फिर एक बार इस गेंद को हवाई यात्रा के लिए, गेंद सीमा रेखा के बाहर, आउट ऑफ द पार्क। अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक। चौकार आणि 2 षटकार, त्यामुळे धावसंख्येला येतोय आकार। धावसंख्या सदले, धावसंख्या भरले, धावसंख्या पुरले 29 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आणि चौथं षटक जर बघितलं तर विद्या 11 संघासाठी अतिशय फायदेशीर ठरतंय। खूप छान आणि दर्जेदार बॅटिंग आपण भावेश कडून पाहतो आहे। नक्कीच निश्चित तौर पर जिस तरह से यहाँ पर देखिए इस ओवर में 4 गेंदों में 16 रन आए हैं और जिस तरह से मोमेंटम अब शिफ्ट होता हुआ, और इस खिलाड़ी को जिस तरह से हम जानते हैं घाटकोपर बटवाड़ी से बिलोंग करते हैं और अच्छी तरह से एक एकेडमी भी चलाते हैं। चंदू शेट्टी और भावेश शेलार इनके माध्यम से अलग अलग खिलाड़ियों को और अच्छा जानते हैं, पढ़ लेते हैं अच्छी तरह से जो यहाँ पर परिस्थिति है उस तरह से माइंड सेट अब तैयार किया है। 4 गेंदों में अब तक 16 रन और प्रमुख गेंदबाज उन पर काउंटर अटैक पर। फिर एक बार सोहेल थोड़ा समय ले रहे हैं और भावेश भी समय ले रहे हैं यहाँ पर, तो एक अच्छा कॉन्टेस्ट नजर आ रहा है। और 2 गेंद में अगर एक बड़ा हिट आता है तो निश्चित तौर पर रन संख्या और बढ़ने वाली है। ऑफ स्टंप के बाहर गेंद और धीरज होड़े सर यहाँ पर बताते हो वाइड, तो शायद ये प्रेशर में गेंदबाज भी है, मनोवैज्ञानिक दबाव इस तरह से बढ़ाना होता है। राजू आपण पाहिलं तर सोहेलनं जे पहिले षटक टाकलं होतं तिथं घातक गोलंदाजी केली, तिखट मारा केला, परंतु तोच सोहेल आहे त्याच्यावरती आक्रमण झाल्यानंतर आपण पाहू शकतो तो दबावामध्ये आलाय।
शानदार कामगिरी आपण पाहू शकता बॅट्समन भावेशकडनं 17 धाबा ज्या कुठल्या गेल्यात आणि 3 मोठे फटके आलेत त्याचा परिणाम जाणवतोय मैदानावरती. निश्चित तौर पर जिस तरह से वो बल्लेबाजी कर रहे भावेश, और यहाँ पर मिस टाइम स्ट्रोक है खिलाड़ी वहां पर, और टीट फॉर टैट का जवाब यहां पर दिया है सोहेल ने. भावेश शेलार महत्वपूर्ण विकेट, बैक टू द पैवेलियन. खेळण्याचा अट्टास आपण पाहिला बॅट्समन कडून आणि त्यामुळे बॅटची बॉलची कट आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये अप्रतिम झेल टिपला गेला. आतापर्यंत सोहेलच्या या षटकामध्ये 17 धाबा कुठल्या गेल्यात आणि त्यानंतर एक विकेट देखील आलाय. सामन्यामध्ये सातत्याने आपण बघू शकता गणित बदलत आहेत, चित्र बदलत आहेत, खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा काय नियम नाहीये. क्रिकेटचा खेळ हा अनिश्चिततेने भरलेला आहे आणि इथे ठासून भरलेली आहे. 30 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकातला राजू हा शेवटचा चेंडू आहे आणि या आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 17 धाबा या ठिकाणी आल्या. नवीन बॅटर या ठिकाणी येईल. मानसिकता अत्यंत महत्वाची आहे आणि माइंडसेट अत्यंत महत्वाचा असेल आणि या चेंडूवरती मागच्या चेंडूवरती जेव्हा यश मिळाले सोहेलला त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. और जिस तरह से वो कमबैक कर रहे हैं, कमाल की गेंदबाजी, जिस विकेट की जरूरत थी तलाश कर रहे थे, एक डेंजर लग रहे थे कि डेंजरस बल्लेबाजी कर रहे हैं, उसी समय यहां पर विकेट मिलता हुआ. और अब आखिरी गेंद यहां पर इस ओवर की स्ट्राइक पर रहेंगे राजेश. चौथे ओवर की आखिरी गेंद, रन संख्या 30, 5 विकेट के नुकसान पर. हियर वी गो, राउंड द विकेट. ओ अच्छी गेंद, राइजिंग डिलीवरी, उछाल लेती हुई गेंद को जगह से उस गेंद को पंच करना चाहते थे. गेंद विकेट कीपर के हाथ में और एक गेंद डॉट. रन संख्या 4 ओवर की समाप्ति के बाद 30 रन, लगभग 7.50 रन प्रति ओवर. और आपने सही यहां पर कहा था कि 8-9 के ओवर औसत के साथ जाएंगे तो निश्चित तौर पर यहां पर और शायद आप 55-60 तक जा सकते हो. आणि आता या मॅच मध्ये जर विद्या 11चा जर विचार केला तर 4 षटकात 30 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. यापूर्वी आपण जर स्पेल पाहूया, स्पेल सोहेलचा 2 षटक 18 धाबा आणि 3 मोहरे त्यानं गार्ड केले. छान गोलंदाजी, म्हणजे या षटकात 17 धाबा आल्या तरी सुद्धा इथे गावदेवी गावठाणचा संघ कंट्रोल मध्ये आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कमीत कमी 25-30 धाबा इथे उभारवला तेल फलंदाज इस्राज खान आणि राजेश जो मैदानावरती आलेला आहे 7व्या क्रमांकावरती आले आणि 6वा-7वा क्रमांक देखील राजू तितकाच महत्वाचा असतो. आपण ओडीआय मध्ये बघितलं किंवा 2020 मध्ये बघितलं किंवा आता 6 षटकाच्या सामन्यामध्ये देखील जेव्हा कोलॅप्स येतो, जेव्हा विकेट जातात तेव्हा 6व्या-7व्या क्रमांकावरती देखील तुम्हाला बॅटिंग करावी लागते. नक्कीच खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागणार आहे. उर्वरित 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये जसं या ठिकाणी प्रशांत आदवडे सर म्हणालेत की किमान 25 धावा आणि या मैदानावर धावा होताना पाहायला मिळतं. असंही नाही की धावा या ठिकाणी कमी होतात, कारण सर्कल ग्राउंड आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चौकार षटकार मिळू शकतात आणि त्या अनुषंगाने बॅट्समनला देखील एक माइंडसेट तयार करावे लागेल, मानसिकता तयार करावी लागेल की हो आता शेवटचे 2 ओव्हर बाकी आहेत, मला माझ्या संघासाठी 12 चेंडूमध्ये किमान 25 ते 30 धावा. आणि प्रशांतजी हे देखील आपण म्हणू शकतो की उर्वरित 12 बॉल मधील 3 ते 4 मोठे फटके आले तर निश्चितपणे ही धावसंख्या तुम्ही सहज 55 ते 60 पर्यंत घेऊन जाऊ शकता. यू आर एब्सोल्युटली राइट. एक बार फिर मैंने कहा कि माइंडसेट बहुत अच्छा होना चाहिए क्योंकि आपके पास सेट बल्लेबाज नहीं है. साइश गेंदबाजी करने के लिए आए हैं. साइश ओवर द विकेट. पहली गेंद पीछे गया था संतुलन बॉडी का, लेकिन फिर भी यह गेंद लेकिन अंदर है. यही फासला जब विद्या 11 यहां पर मैंने कहा था पहले 2-3 एडिशन में जिस तरह से बल्लेबाजी प्रीतम परब खेल रहे थे, एक ऐसे लग रहा था कि शायद पूरी तरह से यह सिक्सर था, लेकिन वहां पर दौड़कर 2 रन. देखिए स्टोक जब खेलने का प्रयास किया गया तो उनका पिछला पिल थोड़ा सा फिसल गया था, बॉडी का बैलेंस उन्होंने खो दिया था. उसके बावजूद गेंद बल्ले के ऊपर आई थी और लॉन्ग ऑफ क्षेत्र में चली गई थी. तो इंटेंट बहुत अच्छा है बल्लेबाज ईश्वर का. इस ब्रेक ऑन 3 नाउ स्कोर 32/5. पुढचा चेंडू आता मात्र समोरच्या दिशेला बघूया. 1 बाउन्स. चेंडूचा टप्पा घेण्या अगोदर चेंडू सीमा पार. ज्या पद्धतीने बाउन्स साठी गेले होते लॉंगॉनचा खेळाडू, मात्र त्या दरम्यान चेंडू निघून गेला. 1 बाउन्स. एक 2 फटके आपण पाहिले, अपवाद सोडले तर प्रत्येक चेंडू बॅटच्या बरोबर मिडल करून टायमिंग करून चांगलं फुटवर्क
पदल आली तर दाखवून त्याने चौकार खेळलेत आणि चांगल्या प्लेसमेंट पाहायला मिळाल्या ज्या गॅपमध्ये होत्या. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू इस्रासाठी आणि आता मात्र पुन्हा एकदा आपला आवडता फटका रूम देऊन खेळतो कव्हरच्या डोक्यावरून. वन बाउन्स. स्ट्राइक अब धीरे धीरे होले होले फिलहाल विद्या 11 की टीम जो है उनकी गाडी पटरी पर आ रही है. नक्कीच जिस ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय जो बॅटिंग करणारा बॅट्समन आहे चांगल्या फॉर्म मध्ये येतो प्रत्येक चेंडू मिडल करतोय. आता पुढचा चेंडू आणि आता मात्र सोपा झेल खेळाडू शॉर्ट मिड विकेटला होता निहार आणि खेळाडू बाद होतोय. यश मी बहुत सारे विकेट 6 विकेट जब गिरे तो बिल्कुल प्रेशर तो आज विद्या 11 के ऊपर ही रहेगा. लग रहा था कि बल्लेबाज फॉर्म में आ रहे बहुत अच्छा खेल रहे. उसी वक्त साइज ने विकेट लिया और विकेट पर कोई गलती नहीं है. बहुत बढ़िया तरीके से खेल हो रहा है आज गावदेवी गावठाण द्वारा. नक्कीच. आणि एक गोष्ट आपण विशेष तर म्हणू शकतो प्रशांतजी की व्यावसायिक क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला या प्रकारच्या परिस्थितीतून जावं लागतं. स्थिती काय असते आणि त्या स्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कशा प्रकारे बनवता. युवराज सिंगला आपण पाहिलं, महेंद्र सिंग धोनीला पाहिलं, मायकल बेवेनला पाहिलं. जे फिनिशिंग टच स्थितीमधून बाहेर कसं काढायचं ही मात्र जबाबदारी मालाड एक्सप्रेस जिशान या नावाने प्रसिद्ध. साईडचा पुढचा चेंडू आखूटप्प्याचा चेंडू या ठिकाणी वन बाउंड चेंडू. चांगल्या प्रकारचे काय अप्रतिम क्षेत्ररक्षण बघा. टप्पा होता, अंदाज होता आणि करण मडवी पहिल्यांदा चालल्या मैदानावर. असंही नाही की आपल्याला माहित आहे की या ठिकाणी आउटफील्ड काय आहे. टप्प्याच्या त्यानुसारच त्याने उडी घेतली आणि चांगले क्षेत्ररक्षण. बहुत साल से जब आप क्रिकेट खेलते हैं ना तो अगर नया मैदान हो तो अनुमान आप लगा सकते हैं. बहुत ही बढ़िया और अच्छी फील्डिंग बॉडी लाइन पर 41 6 विकेट के नुकसान पर है. 5वां ओवर प्रगति पर है और इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी साइश गेंदबाजी कर रहे. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए राजेश. साईश षटकातील शेवटचा चेंडू आखूटप्प्याचा चेंडू बघा. लवकर बॅट बंद केली ज्या पद्धतीने हा चेंडू खेळून काढला, दाबून काढला खाली. इट्स अ टिपिकल आपण जर पाहिलं स्ट्रोक आपण ऑन द राईज पूर्णतः पूल करताना पाहतो. मात्र एक धाव आणि एका धावेने धाव संख्या 5 षटकानंतर 42 धावा 6 गडीच्या मोबदल्यामध्ये. अजून जर या षटकामध्ये प्रशांतजी 15 कमीत कमी 15 ते 16 धावा निघाल्या तरी धाव संख्या तुम्हाला 58-60 एक मोमेंटम तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे विद्या 11 जेणेकरून तो कॉन्फिडन्स आपल्या उर्वरित खेळाडूंमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास वाढू शकतो. लेकिन राजू इस ओवर में 12 रन आए हैं. इवेंटफुल ओवर था जिसमें 2 सिंगल 2 चौके 1 डबल और 1 विकेट भी आया. तो ये जो ओवर था जिसमें रन बल्लेबाजों के लिए आए हैं अभी आने वाले 6 गेंदों में अब आप 12-15 रन बनाते तो मैच एक बार फिर बन सकता है. फाइटिंग टोटल बन सकता है. सूरज को मौका मिला गेंदबाजी करने के लिए. 42 6 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए विद्या 11 की टीम गावदेवी गावठाण के प्रमुख गेंदबाज निर्णायक ओवर डालने के लिए आए हैं सूरज. सर आपण आज पहिल्या 2 टीम जर आपण आपला माणूस रायझिंग सन या संघाचा विचार केला भूषण विचारे त्याचप्रमाणे आपण रॉयल स्टर्नर आणि आता गावदेवी गावठाण या तिन्ही संघामध्ये आपल्याला जास्त ऑलराऊंडर पाहायला मिळत आहेत. विशेषतः गावदेवी गावठाण या संघामध्ये देखील ऑलराऊंडरचा भरणा आहे जी 7-8व्या क्रमांकापर्यंत डेप्थ बॅटिंग लाईनअप आहे. सूरज पहिला चेंडू राजेश साडी. आता मात्र सरसावत पुढे आले आणि चेंडूला खेळलंय ते म्हणजे लॉंग ऑनला जोपर्यंत निहार फील्ड करतोय. 1 धाव सिंगल के साथ स्कोरबोर्ड बिल्कुल आगे बढ़ता हुआ 43 6 विकेट के नुकसान पर और प्रमुख गेंदबाज के तौर पर सूरज गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाज जिशान जो टीम के कप्तान है. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन क्या वो बड़ा शॉट खेल पाएंगे वो देखना बहुत जरूरी है. काबिलियत है लेकिन निर्णायक ओवर स्लॉग ओवर है. जहां एक बार फिर सारे दर्शक भी उम्मीद कर रहे कि दे दनादन बल्लेबाजी हो जाएगी. नक्कीच राऊंड द विकेट. आता मात्र या ठिकाणी मालाड एक्सप्रेस सुसाट हा येतोय नाही. हो 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 बघा हे एकदा नाही मगाशी इस्राच्या बाबतीत देखील हे घडलंय. आणि प्रशांतजी जर आपण पाहिलं तर ज्या वेळेस या 7 पर्वामध्ये मी 8व्या पर्वामध्ये देखील आहे
उमेश इलेव्हनचा संघ ज्या वेळेस खेळला, प्रीतम परबचे मला आठवत आहे एका विक्रोलियन्स विरुद्ध उमेश इलेव्हन अक्षरशः बॅटिंग जबरदस्त केलेली, मात्र एक साईड बॅटिंग करत असताना कित्येक वेळा 4 वेळा चेंडू झाडाला लागून आलेले आणि मॅच पराभूत झाले. मात्र या ठिकाणी देखील इस्राचा देखील षटकार वाचलाय आणि आता जिशानचा देखील. पुढचा चेंडू उंच टोलवतोय, हवेमध्ये आहे, खेळाडू त्या ठिकाणी डीप वरनं येणार, मात्र तोपर्यंत 2 धावांसाठी निहार येतोय. या 2 धावा जेवढ्या धावा होणार आहेत तेवढ्या प्रशांतजी या ठिकाणी निर्णायक आहेत, कारण 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या उर्वरित 3 चेंडूमध्ये किमान 10 धावा जे तुम्हाला एक फाइटिंग टोटल मिळू शकते फाइट करण्यासाठी. बिल्कुल सही, कम से कम 55 या 60 रन बनते तो मजा आएगा दूसरी इनिंग में. जैसे कि आपने कहा कि गाउदेवी गाउटन के पास बैटिंग में बहुत गहराई है. गोलंदाजी करण्यासाठी या पहिल्या इनिंग मधील शेवटचे काही चेंडू आपण पाहणार आहोत. आता मात्र फिरवलेला आहे चेंडू, चेंडूच्या पद्धतीने हा आपण पाहतोय आणि जोपर्यंत मणी त्या ठिकाणी तुषार खेळाडू बाद करण्याचा प्रयत्न नक्कीच आणि धावबाद होतोय. नॉन स्ट्रायकर इंडला थ्रो टाकला होता तुषारने आणि या एका धावेने नाही धाव तर मिळणार नाहीये, कारण ज्या प्रकारे पंच या ठिकाणी सांगतायत सागर यांना देखील आपण संधी देणार आहोत या इनिंग नंतर. जे प्रशांत आधवडे आमच्याबरोबर या ठिकाणी आहेत, केवळ मुंबई महाराष्ट्र नाही तर पुण्यामध्ये देखील मॅक्झिमम मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या. नुकतीच एनबी ट्रॉफी असेल, क्रिकॉन, यानंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्यांना तुम्ही पाहणार आहोत, ऐकणार आहोत आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय प्रशांतजी आणि प्रेक्षकांना देखील टेनिस क्रिकेट विश्वातील या ठिकाणी पुच्चांनी सांगितलेले आहे की या ठिकाणी धावबाद झालेल्या. मात्र प्रेक्षकांसाठी एक मोठी टुर्नामेंट याच उत्तर मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये 2 नाईट टुर्नामेंट आहेत. 10, 11, 12, 2,22,222, 1,11,111 आणि 27, 28, 29ला देखील एक मोठी स्पर्धा होणार आहे जी 5,55,555 आणि 3,33,333. आता मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू खेळून काढला लॉंग ऑनला, एक धाव पूर्ण करतोय जोसेफ, त्या ठिकाणी येतोय का बघूया. आणि जोपर्यंत या ठिकाणी क्रॉस झालेले आहेत का, मात्र या ठिकाणी त्या अगोदरच चेंडू या ठिकाणी स्टंपला लावतोय. त्यामुळे प्रशांतजी 2 मोठ्या स्पर्धा येणाऱ्या दिवसामध्ये देखील आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतील उत्तर मुंबई, विशेषतः कांदिवलीमध्ये. बिल्कुल, बहुत सारे बड़े टूर्नामेंट आ रहे हैं इस सीजन में और क्रिकेट रुकने का नाम नहीं ले रहा है और हर जगह पे प्रीमियर लीग, एक बार फिर नॉकआउट टूर्नामेंट और प्राइस भी बढ़ गए हैं. रन संख्या फिलहाल 46, 7 विकेट के नुकसान पर. विद्या 11 की अगर बात करें तो बिल्कुल वो स्ट्रगल कर रहे हैं इस वक्त दबाव में. जिशान का विकेट खो दिया है. गुगी मैदान के अंदर है, जोसेफ स्ट्राइकर इन पर. बढ़िया गेंदबाजी निर्णायक ओवर में गेंदबाज द्वारा. ऑन साइड पर गेंद को खेल दिया, बहुत खूबसूरत स्ट्रोक है, लंबी बाउंड्री है और क्या ये छक्का. बिल्कुल है, तस्वीर बदली, तकदीर बदली है, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार. नक्कीच लढण्यासाठी आपल्याकडे जर चांगला गोलंदाजीचं जर आक्रमण असेल तर ही धावसंख्या देखील तुम्ही डिफेंड करू शकता. त्यासाठी मालाड एक्सप्रेस जिशान याला देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल आणि प्रीतमला विनंती आहे, रोहनला विनंती आहे, इस्रार, त्यानंतर इम्रोज खानला आपण पाहतोय, भावेश शेलार आहे, रवी विश्वकर्मा बव्वा आहे, राजेश आहे, अमित कोरी आहे. एक फोटो आपण या ठिकाणी प्रीतम घेणार आहोत तुमचा सर्वांचा. वरती या ठिकाणी या. Well played in the last delivery. Joseph played a genuine knock and score moves to 53. So 54 is the target now to गावदेवी गावठण. आज करण मढवीला पाहण्यासाठी कित्येक प्रेक्षक मैदानात आलेले आहेत. नुकतीच SPL सांगे प्रीमियर लीग गोव्याला जी संपन्न झाली त्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गेले 1.5-2 वर्षामध्ये अप्रतिम कामगिरी. अंडर 22 आहे यावर्षी प्रबोधनला आम्ही स्पर्धा
गोगी। बिकुर्निस दादा 11 सर्व संघांच्या कॅप्टन विनंती है अपन रिपोर्टिंग करायचं. स्ट्राइकर दीपक इडरमन भांडुप, मैं टीम के कप्तान को विनती कर रहा हूं प्लीज कंपास की तरफ आइए. फिरोज ओमसाई, बिकुर्निस दादा 11 चारों टीमों के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं आप रिपोर्टिंग करें और दोनों तरफ से अतिरिक्त खिलाड़ी हमारे कॉम्बॉक्स पे होना बहुत जरूरी है. राजू जीतने के लिए 54 रनों की जरूरत है. विद्या 11 और गावदेवी गाउटर के बीच आज के दिन का तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 का आज का दूसरा दिन. दोपहर का सत्र है, आकाश में सफेद बादल है, धूप खिली हुई है. फिलहाल अगर देखें तो 12:05 का समय हो गया है. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा और मैं विनती करूंगा, दरख्वास्त करूंगा खास करके विद्या 11 की जो जोड़ी है वो मैदान के अंदर चली गई है तो चलिए नक्कीच बल्लेबाज खास करके गावदेवी गावठाण के मैदान के अंदर चले गए हैं तो विद्या 11 आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. एक महत्वाची जोडी गावदेवी गावठाण या संघाने ज्या सर्व प्रेक्षकांना प्रभावित केलं याचं कारण म्हणजे ओपनिंग जोडी. त्यांचे सलामीच्या आघाडीचे फलंदाज करण मडवी अंडर 22 प्लेयर यावर्षी एप्रिलमध्ये प्रबोधनला स्पर्धा आली, नवी मुंबईकडून खेळले आणि ज्या प्रकारे तो कामगिरी करतोय, प्रगती करतोय. नुकतीच सांगे प्रीमियर लीग गोव्याला देखील उत्कृष्ट फलंदाज आणि ज्या मोठमोठ्या स्पर्धा आला म्हणजे त्यामध्ये क्रिकॉन असेल किंवा आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एमबी ट्रॉफी तुम्ही कव्हर केली प्रशांत सर. आपल्याला नेहमीच करण मडवी, सुमित धोंगडे यांना पाहिले. मी विनंती करेन स्ट्रायकर दीपक भांडूप 11, फिरोज ओमसाई, विक्रोलियन्स आणि दादा 11 आपण संघ प्रतिनिधी त्वरित मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्ट्रायकर दीपक भांडूप 11, स्ट्रायकर दीपक भांडूप 11, फिरोज ओमसाई आणि विक्रोलियन्स आणि दादा 11 या चारही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण त्वरित मदन देशमुख यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सो ओव्हर टू वन्स अगेन प्रशांत आदवडे जस्ट जॉइंड अस इन कमेंट्री बॉक्स. वी आर वॉचिंग राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 सीजन 8 that we are celebrating here at General अरुण कुमार वैद्य ग्राउंड एंड गणेश सानप जो मेन ऑर्गेनाइजर ये भी इस पूरी प्रतियोगिता को देखा हाल और जिस तरह से एंजॉय कर रहे हैं यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तो गणेश सानप जी आपका भी हार्दिक स्वागत. और जिस तरह से ये आज का दूसरा दिन चल रहा है, फिर एक बार मैच की तरफ जाएंगे जहां पर प्रशांत आदवड़े यहां पर हमारे साथ जुड़ेंगे. स्ट्राइक पर रहेंगे सुमित धोंगड़े और एक तरफ करण मडवी. युवा सेना में लास्ट ईयर 103 रन बनाए थे जब लास्ट ईयर युवा सेना गोरेगांव की टूर्नामेंट के फाइनल में खेलने वाली ये टीम थी. और गावदेवी गावठाण जब जब बड़ी बड़ी टूर्नामेंट है तो इस टूर्नामेंट में भी अपना दमखम दिखा रहे हैं. एम्ब्रोस अपने बॉलिंग पर फिलहाल तैयार हो रहे हैं. एक तरफ करण मडवी के ऊपर निगाह रहेगी, बहुत ही आक्रामक बल्लेबाज है और सुमित डोंगरे जिनके पास काबिलियत है. करण मडवी फिलहाल ऐसे खिलाड़ी हैं 6 गेंदों में 6 छक्के जड़ने वाले खिलाड़ी हैं और राष्ट्रवादी चषक में बहुत अच्छा प्रदर्शन किया था इस सीजन में पुणे में जाके देहू गांव में. फिलहाल मैच शुरू करना है, मैच बहुत एक बार फिर रुकना नहीं चाहिए. एम्ब्रोस अपनी बॉलिंग मार्क पर. एम्ब्रोस खान इज द कीपर प्लेयर. वक्त ज्यादा जाता बात समय एक बार फिर मैं आपको बताना चाहूंगा 12:08 का हो गया है और वक्त की नजाकत के साथ आपको सबको आगे बढ़ना है. वक्त की बात करें तो राजू वक्त किसी का गुलाम नहीं होता, वक्त किसी के लिए नहीं रुकता, वक्त किसी खूबसूरत मोहतरमा के लिए भी नहीं रुकता. तो वक्त के साथ चलिए, बहुत महत्वपूर्ण ये मैच है. फिलहाल ऑफिशियल भी तैयार हो रहे हैं.
महेश मकवाना, अनिल उपाध्याय, धीरज ओवले। टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टर्म के बाद से अंदर की तरफ आते हुए गेंद को खेल दिया, तब मैदान क्षेत्र में खिलाड़ी बिल्कुल यहां मौजूद है, गेंद को रोक लिया था भाविश ने और एक रन लेने का अवसर बल्लेबाज के पास। एक रन के साथ खाता खुलता हुआ बल्लेबाज का। सुमीत और करण की जोड़ी मैदान के अंदर। लेफ्ट हैंडर बल्लेबाज की बात करें तो इस वक्त स्ट्राइकर इन पर है। करण मडवी बिल्कुल इस वक्त स्ट्राइकर इन पर है। एम्ब्रोज अनुभवी खिलाड़ी मैदान के अंदर गेंदबाजी करने के तैयार और फॉर्म में खिलाड़ी है करण मडवी। करण मडवी ऑन स्ट्राइक। करण और सुमीत दोनों बल्लेबाज बिल्कुल फॉर्म में है गांवदेवी गांवटान के लिए। ओह, अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली है। गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे लेकिन टप्पा खाने के बाद धीमी रफ्तार के साथ थोड़ी ऑफ टर्म के बाहर चली गई है। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी है। नक्कीच हीच ओळख आहे इम्रोज खानची. ऑफ कटर टाकलेला आहे. हा असा एक खेळाडू आहे ज्याने टेनपीएल शारजाच्या पहिल्या पर्वामध्ये अप्रतिम कामगिरी केली आणि हीच ओळख आहे ज्या प्रकारचे कटर स्लोअर वन टाकतो. इस वक्त रडार में है, घुटना टेक, तमाशा देख, करण मडवी के बल्ले से क्या जबरदस्त स्ट्रोक है। 6 रन। करण मडवी कधी येणार आणि करण मडवीने दाखवले आपला क्लास. पहिला चेंडू ज्या पद्धतीने खेळले, दुसऱ्या चेंडूवर षटकार. आता मात्र पुन्हा एकदा दिशा देतोय. डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने जाणार हा चेंडू. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचेल. मात्र 2-3 चेंडू एकूण खेळलेला आहे तो. चुकीची दुरुस्ती. 11 धावा आहेत. मात्र 12 आहेत. 11 धावा आहेत धाव फलकावर. 11 रन। ओ, सेंसिबल क्रिकेट, सेंसिबल क्रिकेट। राजू, पहले इन्होंने 2 अच्छे स्ट्रोक लगाए, उसके बाद में गेंद को हल्के हाथ से खेल दिया था मैदान क्षेत्र में। ये पॉजिटिव क्रिकेट मैदान के अंदर आप देख रहे। रन संख्या 12 रन, रिक्वायरमेंट बिल्कुल नीचे आता हुआ अब 7 पर। नक्कीच इंटेलिजंट क्रिकेट काय म्हणतात ते याचं उदाहरण देतोय करण मडवी. इंटेलिजन्स क्रिकेटचा बुद्धिचातुर्याचं प्रमाण देतोय क्रिकेटमधील आणि छान असा खेळून काढलेला फटका आपण पाहतोय. एक धाव. स्ट्राईकला सुमित. सुमित आपला आवडता फटका खेळतो. मात्र खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि सापळा रचला होता. शिकारून परततोय. पहिला गडी बाद. लेग पर रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर एम्ब्रोज ने अपनी टीम के लिए पहला ब्रेक तो दिलाया है। राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 आप देख रहे हैं। प्रतियोगिता का दूसरा दिन, दोपहर का सत्र चल रहा है। 30 गेंद में राजू 42 रनों की जरूरत है। पहले ओव्हर में 12 रन आए और एक बहुत ही बेशकीमती विकेट। बघा, पंचांना देखील विनंती राहील की लवकर लवकर आपण मॅच चालू करायची आहे. मी विनंती करेन खेळाडूंना देखील, एक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा लवकर त्याला क्रॉस करून मैदानात येणं गरजेचं आहे. या ठिकाणी नवीन खेळाडू येतोय परेश ठाकूर. ऋतुम उरण या ठिकाणील ऋतुम या गावचा खेळाडू. जबरदस्त वेगवेगळे आपण पनवेलमधील उरणमधील आपण एक खेळाडू पाहतोय. ज्या ठिकाणी सुमित डोंगरे बाद झाल्यानंतर आता येतो ऋतुम गावचा एक स्टार खेळाडू परेश ठाकूर ऑन द क्रीज नाउ. राजेश तो भी बिल्कुल बिलोंग टू खान और एक तरफ अगर देखें तो रन संख्या 12 रन, 1 विकेट के नुकसान पर दूसरे ओवर का खेल शुरू होता हुआ। समय ज्यादा जा रहा है, इतना समय तो नहीं जाना चाहिए। अंपायर बिल्कुल घड़ी की तरफ देख रहे हैं। वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा। राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 आज का दूसरा दिन और फिलहाल राजेश डोबी यंग खिलाड़ी है, नौजवान है, खार से बिलोंग करते हैं। स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी करने के लिए करण 4 गेंदों में 11 रन बनाए हैं। स्ट्राइक रेट 275 का है और फिलहाल परेश नए बल्लेबाज 9 स्ट्राइकर इन पर
दोनों यंग खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ। ऑफ के बाहर गेंद थी, कमर के ऊपर से बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए गेंद बॉल लेने की तरफ ट्रैवल हो रही है। 1-2 और गेंद बॉल लेने के बाहर 1-2 का 4, 4 रन चौक। फटका पाहायला मिळाला। या अगोदर आपण विश्वनाथ जाधवला पाहिलं इनसाइड आउट जो षटकार पाहिला होता आपण आजच्या सकाळच्या सत्रामध्ये, आणि या दुपारच्या सत्रामध्ये काय स्वागत करतोय राजेशचं। जबरदस्त बॅटिंग, चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय, बॉटम हँडचा चांगला वापर करतोय करण। उसके बाद में देखिए ये बलवान, ये बुद्धिमान है, क्या बात है। मैदान के पहली गेंद पर कमर के ऊपर से डीप एक्स्ट्रा कमर बाउंड्री की तरफ एक शानदार चौका, और उसके बाद में राजू रक्षात्मक ढंग से गेंद को खेल दिया था, जेंटल पुश किया था, थोड़ा सा पुश करो और कुछ वाला मामला बीच मैदान में चल रहा है। और बढ़िया बल्लेबाजी, रन संख्या 17 रन 1 विकेट के नुकसान पर है। आपको 54 रन बनाने हैं, और करण मडवी जिन्होंने अभी तक 6 गेंदों में 16 रन बनाए हैं, परेश को मौका मिलेगा, लेकिन अब यहाँ राजेश धोबी को कमबैक करने का मौका मिलेगा। नए बल्लेबाज है, अच्छी गेंदबाजी आपको करनी पड़ेगी। खूप सुंदर असं या ठिकाणी बॅटिंग करतोय करण मडवी, आणि राजेश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल। आणि प्रत्येक वेळेस काय करत होता, जर आपण पहिल्या पूर्ण डावामध्ये पाहिलं तर करण मडवी म्हणजेच मणी तुषार शर्मा असताना देखील करण मडवी ज्या प्रकारे फील्ड प्लेसमेंट करतो, आता देखील बॅट्समनला जाऊन बोलतोय परेशला कुठे गॅप आहे, कोणत्या ठिकाणी तू खेळू शकतोस, कारण दुसरं पॉवर प्ले सुरू आहे। आता मात्र या ठिकाणी डीप लॉंग लेग बाउंड्री दिशेने 1 बाउन्स हा येतोय खणखण। म्हणजे परेश ठाकूर मी म्हटलं ऋतुम गावचा एक स्टार कास्ट खेळाडू आहे, आणि येणाऱ्या दिवसामध्ये गावदेवी गावठण संघ ज्या पद्धतीने अल्पावधीमध्येच प्रगती करतोय व्यावसायिक टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, प्रशांतजी येणाऱ्या दिवसामध्ये आता मगाशी आपण पाहिलं करण मडवीने जो कव्हरला चांगला लॉफ केला होता, त्यानंतर आपण स्लॉक स्वीप पाहिला, त्यानंतर पुश केले होते, सॉफ्ट हँडलने कधी खेळायचं आहे, कधी फ्लिक करायचं आहे, खूप चांगल्या प्रकारे हँड आय कोऑर्डिनेशन जेव्हा होतं एवढ्या कमी वयात, तेव्हा आपण म्हणू शकतो की येणाऱ्या दिवसामध्ये उज्ज्वल भविष्य आहे खेळाडूकडे आहे। बिल्कुल सही, इस वक्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, और टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, लेकिन कवर के ऊपर से गेंद को जरूर खेला गया था। दोनों लेने का अवसर है दोनों बल्लेबाजों के पास, और जब आप ऑफ साइड पर खेलते हैं, कवर ड्राइव के लगाते हैं, इनफील्ड के ऊपर से खेलते हैं, स्क्वायर कट करते हैं, एक बार प्लिक करते हैं, पुल करते हैं, आपके पिटर में इतने सारे शॉट है। दूसरी बात करण मडवी की ताकत है शॉट सिलेक्शन पर इनका बहुत अच्छा है। 23 1 विकेट के नुकसान पर, और गेंदबाज थोड़ा सा स्ट्रगल कर रहे हैं, यहां से अनुशासन के साथ गेंदबाजी करने की जरूरत। खूप शिस्तीने आणि अनुशासन म्हणजेच नियमामध्ये। आता मात्र ऑफ स्टंप शफल ऑन टिपिकल कृष्णा सातपुते स्टाईल या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला। बघा काही खेळाडू असे आहेत प्रशांतजी ज्यांची ओळखच मुळात या फटक्यांमुळे होते। आता हे देखील जर आपण ऋतुम गावाकडून खेळताना पाहिलं तर अशा प्रकारचं मॅक्झिमम ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळणारा खेळाडू आहे परेश ठाकूर, याला आपण स्ट्राईकला पाहतोय, मात्र हा टायमिंग करू शकला नाही, चेंडू डॉट जातोय। राजेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। टॉस गेंद मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद 1 बाउंस ओवर तरफ एंड 4 रन्स मिला। एक विकेट के नुकसान पर राजू पावर प्ले समाप्त हुआ। अभी भी आपके पास गेंदों की बात करते 24 गेंदें हैं, 27 रनों की जरूरत है, लेकिन इस मुकाबले में तारीफ करने की करण मडवी की 6 गेंदों में 16 रन बनाए हैं, 266 का स्ट्राइक रेट है। नक्कीच 246 स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय, आणि 266 आपण जर पाहिलं तर स्ट्राइक रेट आहे, आणि 16 धावांवर नाबाद खेळतोय। मालाड एक्सप्रेस जिशान आता येतोय गोलंदाजीसाठी। करण मडवी याचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय। साई पिंडगोला यांचं देखील हार्दिक स्वागत। सिद्धेश्वर बॉयजचे अजून एक जबरदस्त खेळाडू। बघा आज प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळणार आहे। उद्या देखील संडे आहे, सॅटरडे आहे, वीकेंड आहे, आणि गावदेवी गावठाण हा जर संघ आपण पाहिला तर नक्कीच या संघाचा आपण हार्दिक
अभिनंदन करू शकतो, कारण ज्या प्रकारचं क्रिकेट ते काही महिन्यापूर्वी खेळत आहेत आणि याचं प्रमुख कारण म्हणजे करण मडवी, जे एक खेळाडू आहे, जो उगवता सितारा आहे, जो आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहे. बघूया, जिशान समोर आहे. करण पहिला चेंडू ओव्हर द विकेट, पहिला चेंडू खूप छान प्रकारे या ठिकाणी कव्हरला खेळून काढतोय आणि ज्या वेळेस गरज आहे त्या वेळेस त्या एकेरी दुहेरी धावा कशा कन्वर्ट करायच्या डबलमध्ये हे देखील जाणतो. सॉफ्ट हँडलने खेळतो. जेव्हा आपल्याला मोठे फटके त्याला कळतं की आपल्या त्या ठिकाणी पाल्यामध्ये चेंडू आहे, त्यावेळेस पूर्ण बॅकलिफ्ट स्विंग ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यावेळेस असं वाटतं की थोडंसं दूर आहे तेव्हा फुटवर्क दाखवतो आणि त्यानंतर टेक्निक तंतशुद्ध फलंदाजी देखील पाहायला मिळते. बिल्कुल सही. इस वक्त बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर करते हुए करण मडवी 29 एक विकेट के नुकसान पर. अच्छी गेंद ऑफ टाइम के बाहर, गेंद को खेल दिया पॉइंट क्षेत्र में, एक रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. अभी देखिए जोखिम उठाने की जरूरत नहीं है, उनको पता है जो कुछ करना है जिशान को करना है, क्योंकि विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका मिल सकता है. ये भी एक बार फिर बहुत अच्छी तरह से जानते हुए जिशान खान. 30 रन एक विकेट के नुकसान पर 22 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है. अब चक्कर दूसरे विकेट के लिए एक साझेदारी मैदान के अंदर करण मडवी और परिश के बीच. परिश 10 पर के अंदर 4 गेंदों का सामना करते हुए जिशान की अगली गेंद. और ये गेंद क्या लेग स्टंप के बाहर चली गई, बिल्कुल लेग स्टंप के बाहर है और वाइड बॉल का इशारा होता है अंपायर द्वारा. रन संख्या फिलहाल स्कोर यहां से 31 एक विकेट के नुकसान पर. आपको रन बचाने हैं, आप प्रमुख गेंदबाज है, आप कप्तान है, स्ट्राइक करना है, दबाव बनाना है, ये आपकी जिम्मेदारी है. और कौन कहता है कि अलार्म बजने से एक बार फिर आदमी जगता है? अलार्म बजाने से नहीं, जिम्मेदारी से एक बार फिर वो आदमी जगता है. तो जिम्मेदारी बहुत बड़ी है, खास करके जिशान खान के कंधों के ऊपर. कॉम्बॉक्स से जिशान लेफ्ट आर्म राउंड विकेट. बढ़िया गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आई, गेंद जाते हुए वाइडिश लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. एक रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए. सिंगल के साथ स्कोर 32 रन एक विकेट के नुकसान. वो दूसरे के लिए वापस आए हैं. अभी लग रहा था केवल सिंगल बनेगा, लेकिन एक बार फिर बॉडी लैंग्वेज देखिए. रन जब बनते जाते तो फील्डिंग करने वाले टीम की जो बॉडी लैंग्वेज है उसमें बदलाव आता है. नक्कीच अगदी उत्तम आपण म्हणालात की खरोखरच हे आपल्याला पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज, तुमची परिभाषा शारीरिक दाखवणं गरजेचं आहे की या ठिकाणी आम्ही कमबॅक करू शकतो, आम्ही विकेट घेऊ शकतो, या ठिकाणी मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू शकतो, हे दाखवावं लागणार आहे. टीम विद्या 11ला पुढचा चेंडू जिशान, तर मात्र पुन्हा एकदा मोठा स्लॉट मध्ये मिळाला नाही, मात्र चेंडूला खेळून काढले डीप मिड विकेटला. या ठिकाणी मिस फिल्डिंग होते आणि जोपर्यंत चेंडू त्या ठिकाणी निघून जातोय 2 धावांसाठी आणि आता तिसरी धाव देखील या ठिकाणी मिळत आहे. आणि मला वाटतं प्रशांतजी एफर्ट लावतोय मालाड एक्सप्रेस जिशान वाईड यॉर्कर आणि पंचांचा इशारा येतोय 3 नाही, हा चौकार आहे. तर वेलकम बाउंड्री आणि या 4 धावांनी आता धाव संख्या मात्र 37 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज 17. 20 गेंदों का खेल है, तो बिल्कुल आपने खराब गेंदबाजी की है और खराब फील्डिंग की है, तो परिणाम आपके सामने है. प्रेशर पूरी तरह से रिलीज होता था. मिड विकेट पर आप गेंद को रोक सकते थे. 20 गेंदों में 17 रनों की जरूरत है. गाउदेवी काउटन को यह मुकाबला और गेंदबाजी करने के लिए जिशान तैयार. और टपकाने के बाद उछाल लेते हुए गेंद थोड़ा सा पिछड़ कर गेंद को खेलने का प्रयास, ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. 37 पर 1. रॉयल स्टनर के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, आपको कॉम्बॉस की तरफ आना है. रॉयल स्टनर के कप्तान स्ट्राइकर दीपक भांडू 11 फिरोज ओम साइड टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, आपको हमारे कॉम्बॉस की तरफ आना है. मदन देशमुख आपका इंतजार कर रहे हैं. और हेलीकॉप्टर खेलते हुए खूबसूरती के साथ किस्मत आपको मौका देती है और मेहनत बिल्कुल आपको चौंका देती है. बिल्कुल इस वक्त शानदार बल्लेबाज का साथ दे रही है. खराब फील्डिंग हो रही है, अच्छे स्ट्रोक आपके बल्ले से आते हुए शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर जरूर हो रही है. और जिशान खान भी अभी देखे तो इस मुकाबले में जान नहीं डाल पाए हैं, वो सबसे बड़ी परेशानी है. 2 रन मिले हैं, तो मेहनत यहां कर रहे बल्लेबाज. बिल्कुल इस वक्त बॉलर के सर के ऊपर से अच्छा स्ट्रोक खेला गया था. 2 ही रन मिले हैं. 2 ही या 1 ही रन मिला है. बिल्कुल भागना है, अंपायर का इशारा आने तक आपको भागने की जरूरत है. पानी चाहिए मैदान के अंदर. राजू, जब तक अंपायर का इशारा नहीं आता तब तक आपको भागना पड़ेगा, क्योंकि यहां कम से कम
दो रन आपको मिल सकते थे, आप 3 भी ले सकते थे, लेकिन फिलहाल केवल 1 ही रन मिला है। आप भाग नहीं पाए और जहां एक बार फिर आप सोच रहे थे कि 4 रन मिलेंगे, जलपन के लिए खेल रुका हुआ, एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के साथ वापस आएंगे। आइए सागर हमारे साथ जुड़ेंगे, डीजे ऑपरेटर। खेल पाए हैं, गेंद बल्ले को जरूर लगी, लेकिन मिडिल ऑफ द बैट खेलने की जरूरत होती है। 17 गेंदों का खेल और राजू जीतने के लिए 15 रनों की जरूरत है। धावांची गरज आहे 15 आणि गोलंदाजी करतोय राजेश, चांगली बॅटिंग करतोय। इनिंगला कशा प्रकारे बिल्ड करायचं आहे, सुंदर पद्धतीने आपण आपला खेळ कसा दाखवू शकतो, आपल्या संघासाठी कशी कामगिरी, हे करण मडवी दाखवते। राऊंड द विकेट, ऑफ कटर आणि रिव्हर्स अटेम्प्ट करतोय, तयार होते, याला म्हणतात बुद्धी चातुर्य। काय रीड केलं बघा गोलंदाजाला, कारण त्याला माहित होतं की ऑफ कटर येईल, अगोदरच प्री प्लॅन स्ट्रोक होता, रिव्हर्सला गेले आणि हा चौकार। करण मडवी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। अभी बस 16 गेंदों का खेल और 11 रनों की जरूरत है। गांधी गाउटन की टीम जीत की दहलीज पर है, 43 1 विकेट के नुकसान पर। टपक आने के बाद एक बार फिर गेंद ज्यादा ऊपर नहीं आई, रक्षात्मक ढंग से गेंद को खेल रहा था और अपने पॉलोत्र में बढ़िया फील्डिंग होती भी। इस मुकाबले की बात करें तो प्रेशर गेंदबाजों के ऊपर है, 43 पर 1, रिक्वायर्ड रन रेट 3.67 का है और प्रेशर इस वक्त गेंदबाजों के ऊपर है। उस दबाव की स्थिति में आपको अच्छा प्रदर्शन करने की जरूरत। राउंड द विकेट, राजेश करंटसाठी पुढचा चेंडू, हा देखील ऑफ कटर, राइट इन अ स्लॉट आउट ऑफ द ब्लॉट, अनदर ब्युटिफुल स्ट्रोक। और भी जेवढ्या जोर गेंदे हैं, 5 रनों की जरूरत है। मतलब यह गावदेवी गावटन जीत की सुगंध उनकी तरफ आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। नक्कीच या ठिकाणी एक जबरदस्त एंटरटेनमेंट करण मडवीने दिलेल्या गावदेवी गावठण संघाने, कारण सुमित डोंगरे बाद झाल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप। राऊंड द विकेट, शेवट या ठिकाणी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढतोय, एक खूप छान प्लॅनिंग, म्हणजे म्हणतात ना, काल आपण जर पाहिलं तर योगेश पवारला आपण पाहिलं, पुन्हा शेखचा आपण उल्लेख केला की ज्या पद्धतीने इनिंगला बिल्ड कसं करायचं, आणि ते करण मडवीला आपण आता पाहतोय। मी विनंती करतोय रॉयल स्टनर, आपण यश आलेला, यश इकडे आपण प्रेझेंटेशन बॉक्स जर तयार राहा, ज्या ठिकाणी आपण टॉस साठी यानंतर त्वरित कॅप्टनला बोलवणार आहोत। गावदेवी गावठण आणि सुरू असलेल्या सामन्यातील कॅप्टन, ओ हेलिकॉप्टर फिरवायचं होतं, टप्पा पडेपर्यंत वाट पाहिली, त्यानंतर खेळण्यासाठी गेले, तोपर्यंत 2 धावा जोसेफ फील्ड करेल, चेंडू फेक होईपर्यंत या 2 धावा, या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, एकूण धावसंख्या धावून पोहोचते 52। केवळ 2 धावांची गरज, औपचारिकता बाकी आहे। 12 बॉल्स लेफ्ट अँड 2 रन्स टू विन, ओनली द फॉर्मॅलिटी हॅज टू कम्प्लीट हिअर। आणि रोहन साळुंके प्रीतमला म्हणतोय की मी आता ओव्हर टाकणार आहे, कारण अंडरम बॉक्स म्हटलं तर असल्फा पॅकर्स कडून ज्याने आपल्या करिअरची सुरुवात केली, अंडरम बॉक्स मध्ये टर्फ क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळाडू,
आणि त्यानंतर उमेश 11 संघाची जमेची बाजू. गेल्या वर्षी उमेश 11 या स्पर्धेचा विजेता होता 7व्या पर्वाचा. मात्र यावर्षी विद्या 11 संघ पहिल्याच फेरीमध्ये आपण त्यांच्यावर नामुष्की येते पराभवाची. आणि आता मात्र हा चकून जातोय चेंडू. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. आणि हा येतोय बायच्या रूपामध्ये चौकार. गावदेवी गावठण संघाने 9 गडी राखून विजय प्राप्त आहे हे मात्र पाहणं गरजेचं राहील.